अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात आज परभणी जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशी मागणी घेऊन आम्ही आज परभणी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा घेऊन आलो होतो। आणि आमची मागणी सरकारला अशी आहे की शाहू महाराजांच्या न्याय जयंतीच्या दिवशी जो न्याय दिवस असतो त्या दिवशी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण करून मातंग असेल किंवा वंचित समूहाला न्याय द्यावा अशी निवेदन घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। आठवले साहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, परंतु आठवले साहेबांची जी मागणी आहे की लोकसंख्येनुसार आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं याला आमचा विरोध आहे। आरक्षणाचं वर्गीकरण हे मागास प्रवर्ग माध्यमातून व्हावं, म्हणजे मागास जमाती आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी व्हावं। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं वर्गीकरण होऊ नये या मताचे आम्ही आहोत। इस्लाम साहेबांची मागणी या आरक्षणाला समर्थनार्थच आहे वर्गीकरणाला, परंतु जर लोकसंख्येनुसार द्यायचं ठरलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हा वंचित समूहाला न्याय मिळणार नाही। ज्या अनुसूचित जातीमधल्या मागास जमाती आहेत ज्यांना आजपर्यंत आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही त्यांना मागास बघून त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना त्या पद्धतीनं आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। तर बौद्ध बांधवांच्या वतीनं आनंदराज आंबेडकर साहेबांच्या वतीनं परभणीमध्ये मोर्चा निघणार आहे। आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा निघणार आहे। ती म्हणजे ती जी मागणी करत आहे ती त्यांच्या पद्धतीनं सरकारशी लढत आहेत। मातंग समाज आपल्या पद्धतीनं सरकारशी लढत आहे। सरकारशी आपण भांडलं पाहिजे, परंतु आपसामध्ये आपण भांडू नये असाही संदेश आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आज दिलेला आहे। सरकारचा उद्देश जर आरक्षण वर्गीकरण करायचा असेल तर त्यांनी ते आरक्षण आतापर्यंत लागू करायला पाहिजे होतं, परंतु जर हे आरक्षण ते लागू करत नाही आहेत, 2 महिने झालं त्याच्यावर भाष्य करत नाही आहेत, याचा अर्थ असा होतो की त्यांना 2 समूहामध्ये भांडण लावण्याचा उद्देश असावा। त्यांना अपेक्षित असणारी भांडण अजून महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये झाली दिसत नसावीत, म्हणून ते आरक्षण वर्गीकरण लागू करत नसावे असा आमचा फडणवीस साहेब आणि सरकारवर आरोप आहे की तुम्ही अशा पद्धतीने आमचे रक्त बघण्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर याचा आम्ही निषेध करतो। तुम्ही जर खरंच न्यायप्रिय असाल तर तुम्ही आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू केलं पाहिजे। लागू झाल्याच्या नंतर कुठलाही वाद होणार नाही अशी आम्हाला